नमस्कार मित्रांनो, स्वामी रामातीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन यांच्या मार्फत दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय माहिती दिली आहे आपण पाहणार आहोत. जरीही मी उशिरा वाचून दाखवत असलो तरीही फायद्याचंच आहे, ती पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. ठीक आहे. विषय आहे या प्रसिद्धीपत्रकाचा हिवाळी 2024, म्हणजे आता ह्या वर्षीचे हिवाळी 2024 पदवी BA, BCom, BSc व इतर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्राबाबत. ठीक आहे. तर विषय काय आहे की जी आता विंटर 2024 एक्झामिनेशन होणार आहे आपली, तर त्या एक्झामिनेशनमध्ये जे पदवी कोर्सेस आहेत BA, BCom, BSc आणि इतर पदवीसुद्धा, तर अशा पदवी अभ्यासक्रमाची जी परीक्षा घेण्याचं जे ठरलेलं आहे व कोणकोणत्या परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहेत, निर्धारित केलेले परीक्षा केंद्र कोणकोणते आहेत आणि ते कोणत्या कॉलेजमध्ये परीक्षा होणार आहे आणि कुठल्या कॉलेजच्या परीक्षा त्या कॉलेजवर होणार आहे, असं सर्व माहिती ह्या परिपत्रकात दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे जेणेकरून पूर्ण माहिती कळेल. संदर्भ दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील निर्णय. महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की प्रस्तुत विद्यापीठाच्या हिवाळी 2024 पदवी BA, BCom, BSc व इतर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षा विद्यापीठाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर सोबत परीक्षा केंद्राची यादी जोडलेली आहे. विद्याशाखानिहाय व अभ्यासक्रमनिहाय खालीलप्रमाणे दिनांक 26 नोव्हेंबर 2024 पासून घेण्यात येणार आहे. परीक्षेची तारीखसुद्धा सांगितलेली आहे. 26 नोव्हेंबर 2024 पासून घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षा आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी तुमच्या कॉलेजचं जी वेळापत्रक असणार आहे ती चेक करून घ्यायचे, कॉलेजला संपर्क साधून, किंवा कॉलेजची जी आपले UGP जी डिपार्टमेंटची जी सर असतात त्यांना चौकशी करायचं आहे. ठीक आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षा 26 नोव्हेंबर 2024 पासून, म्हणजे ह्या महिन्यापासूनच सुरू होणार आहे. आता सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे. 26 नोव्हेंबर 2024 पासून घेण्यात येणार आहे. ठीक आहे. फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज, फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फॅकल्टी ऑफ कॉमर्स, फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी. आता वाचून घेतो पटापट, बाकीचं तुम्ही दृष्टिक्षेपात घ्यायचं आहे फक्त. तर BA ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, BA कम्प्युटर ॲनिमेशन, BA फॅशन डिझायनिंग, BA फॅशन ड्रेस डिझायनिंग, BA जनरल, BA इंटरडिसिप्लिनरी, BA ललित कला, BA MCJ, BA रुरल मॅनेजमेंट, BSW यांची बी तयार आहे. आपलं परीक्षा केंद्र तयार आहेत. पुन्हा सायन्समधले BCA, BSc बायोकेमिस्ट्री, BSc बायो इन्फॉर्मॅटिक्स, BSc बायोटेक्नॉलॉजी, BSc कम्प्युटर सायन्स, BSc कम्प्युटर मॅनेजमेंट, BSc फूड सायन्स, BSc जनरल, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BSc सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, BSc नेटवर्क टेक्नॉलॉजी, BCom अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन, BCom बँकिंग अँड इन्शुरन्स, BCom बँकिंग, BCom जनरल, BCom मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, BBA ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, BBA जनरल. पुन्हा इंटरडिसिप्लिनरी शाखा कोणत्या आहेत? BLIB, BFA, BJ. सबब हिवाळी 2024 परीक्षेसाठी विद्यापीठाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर पदवी BA, BCom, BSc व इतर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात येणार असून या अनुषंगाने आपल्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावरील शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी तसेच इतर सर्व संबंधितांना सदर बाब निदर्शनास आणून द्यावी व दिनांक 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या पदवी BA, BCom, BSc व इतर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठात सहकार्य करावे ही विनंती. महत्त्वाचं एवढं होतं. आता खाली डिस्ट्रिक्ट वाईज आणि आपल्या कॉलेजच्या समोरील परीक्षा केंद्र कोणतं आहे ते आपण चेक करायचं आहे. व्हिडिओचं रिझोल्युशन वाढवायचं आहे आणि झूम करून सुद्धा पाहता येईल तुम्हाला. ठीक आहे. ओके. पेज नंबर 1 आहे. तर नांदेड डिस्ट्रिक्ट, आता नांदेड जिल्ह्याशी संबंधित पहिल्यांदा येणार आहे तुम्हाला परीक्षा केंद्र, कॉलेज, ज्या कॉलेजची परीक्षा होणार आहे ती कॉलेज आणि कोर्स. ठीक आहे. 1 नंबरला काय असणार आहे? नेम ऑफ सेंटर असणार आहे. पुन्हा कॉलेज कोड असणार आहे.
पुन्हा कॉलेजचं नेम असणार आहे आणि कोर्सचं नाव असणार आहे. ठीक आहे, असं तुम्हाला गोष्टी चेक करायच्या आहे तुमच्या. पहिल्यांदा नांदेड जिल्ह्याचा आहे. व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये जाऊन ॲडव्हान्सडमध्ये जाऊन 1080p पेक्षा जास्त वर्जन करून किंवा 720p सुद्धा तुम्ही रेझोल्युशन करून हे बघू शकता, झूम करू शकता. इथं वर काय दिले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, लिस्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर फॉर अंडर ग्रॅज्युएट UG BA BCom BSc BCA BCS BLib BJ ETC एक्झाम विंटर 2024 रेग्युलर अँड बॅकलॉग शेड्यूल डेट फ्रॉम 26 नोव्हेंबर 2024 फेज 1. 26 नोव्हेंबर 2024 पासून पहिल्या टप्प्यातील एक्झाम होणार आहे. नांदेड डिस्ट्रिक्टचे सेंटर पाहत आहोत आपण. पुढे घेऊया लगेच. ह्याच्यावर पण बघा तुम्ही. ठीक आहे, पटपट बघून घ्या. नांदेडचेच भरपूर सेंटर दिसत आहेत. ओके, ठीक आहे. पुढे कोर्सचं नावसुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी जे आपल्या त्याच्यामध्ये यादीमध्ये नाव आहे का बघून घ्या आपल्या कोर्सचं. ठीक आहे. पुन्हा परभणी आणि हिंगोली डिस्ट्रिक्ट करता आहे. मित्रांनो, ज्यांचं फेज 1मध्ये एक्झामिनेशन आहे त्यांनी आता रात्रंदिवस अभ्यास करावा लागणार आहे. तारीख जवळ आलेली आहे. आज का तर बहुतेक 7 तारीख आहे वाटतं आज. तर अत्यंत जवळ आलेली आहे परीक्षा. खूप रात्रंदिवस अभ्यास करायचा आहे. परीक्षेकरता तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या पूर्ण यूट्यूब परिवारातर्फे आपले 1000पेक्षा जास्त यूट्यूब फॅमिली मेंबरकडून माझ्याकडून तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. बघून घ्या. ही तुम्ही ही जी PDF आहे ही तुम्हाला srtmun.ac.in ह्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा मिळेल. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं, एक्झामिनेशन सेक्शनवर क्लिक करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला ही सर्क्युलर मिळून जाईल. ठीक आहे. 26 ऑक्टोबरचं सर्क्युलर आहे ही. चला, तर लातूर जिल्ह्यातला आलेला आहे. ठीक आहे. शक्यतोवर मोठमोठे कॉलेज जे आहेत त्यांना सेंटर म्हणून दिलेलं आहे. बाकी छोटे कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मोठ्या कॉलेजला टाकले आहे. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, सर्व संपलेले आहे ते पेजेस आता. ओके, हे बघून घ्यायचं आहे. आपल्या लातूर जिल्ह्यातले एवढे येतं. संभाजी केंद्रे कॉलेज जळकोट, त्याच्यामध्ये बरेच कॉलेज हे केलेले आहेत त्यांनी. संभाजी केंद्रे कॉलेज स्वतःचं बी आहे त्यांचं जळकोट. अहिल्यादेवी कॉलेजचं बी आहे. महात्मा फुले कॉलेज ऑफ IT जळकोट आहे. ठीक आहे. संभाजी केंद्रे कॉलेज, पुन्हा लेट विलास भोसले कॉलेज जळकोट, अहिल्यादेवी कॉलेज जळकोट, अहिल्यादेवी कॉलेज जळकोट, पुन्हा संभाजी केंद्रे कॉलेज. डबल रिपीट नाव झालेत का म्हणतो. महात्मा फुले कॉलेज ऑफ IT, महात्मा फुले कॉलेज ऑफ IT. ठीक आहे, ठीक आहे, चालते. तर BA BCom BSc BCA असे 4ही कोर्सेसचे संभाजी केंद्रे कॉलेज जळकोटमध्ये आहे. ठीक आहे.
रसिका देवी कॉलेज देवणीमध्ये जवळपास 4 कॉलेजचं सेंटर आहे BA BComचं. ठीक आहे मित्रांनो. ओके, सर्वांना शुभेच्छा परीक्षेकरता. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.